काय म्हटलं बघा, कॅल्क्युलेट वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम at which emissive power is maximum for a black body heated at 3727 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा आपल्याला काय फाइंड करायचं आहे या प्रॉब्लेम मध्ये? कॅल्क्युलेट वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. लॅम्बडा बट कुठल्या, ऍट विच इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम. मग याला सिम्बॉल काय? याला सिम्बॉल काय? लॅम्बडा एम. लॅम्बडा ऍट विच इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम फाइंड करायचे आहे. अँगस्ट्रॉम हे वेगळी गोष्ट आहे, युनिट आहे फक्त मीटरच्या ऐवजी. त्यासाठी टेम्परेचर दिलंय. मग हा प्रॉब्लेम कुठल्या रेडिएशन वर आहे की नाही? आहे. टेम्परेचर 3727 डिग्री सेल्सिअस, बट आपल्याला पाहिजे केल्विन मध्ये. मग काय करणार? 3727 मध्ये ऍड काय करणार? 270. म्हणजे किती आलं? इट इज अ 4000 K. 4000. इज इट राईट? 3727 प्लस 270. मग यासाठी तुम्हाला कुठला फॉर्म्युला यूज करायला पाहिजे? वेवलेंथ अँड टी मध्ये रिलेशन आहे काय? आहे. विन्स डिस्प्लेसमेंट लिहा. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. लॅम्बडा एम चा फॉर्म्युला काय असतोय? कॉन्स्टंट बी डिवाइड बाय टेम्परेचर. आता बी ची व्हॅल्यू आपण काय दिले? 2.897 बरोबर. हा इंटू 10⁻⁻3 बरोबर. अँड इट इज 4000. 4000 ला मी असं देतो बा, 4 इंटू 10⁻3. म्हणजे कॅल्क्युलेशन वाईज तसं आपण काय करूया आता? कॅल्क्युलेशन वाईज 2.897 डिवाइड बाय 4 करा. इट कम्स अराउंड 0.7245. आणि 10⁻3 न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर काय होणार? मायनस होणार, ऍड होणार. म्हणजे इट बिकम -3 -3 ऍड केल्यानंतर मायनस. मीटर मध्ये मिळालं, बट आपल्याला पाहिजे अँगस्ट्रॉम मध्ये. अँगस्ट्रॉमची पॉवर आहे 10⁻⁻10. मग इथं -10 ऍड करायचं आहे, मग 4 ऍड करायला पाहिजे. मग हा डेसिमल कुठे शिफ्ट व्हायला पाहिजे? म्हणजे 10⁻⁻4 करायला पाहिजे होतं. म्हणून मी हा डेसिमल लेफ्ट राईट साईडला शिफ्ट केला. म्हणजे हे झालं 7425. ओके, व्हेरी नाईस. 7245. 7245. 7245 इंटू 10⁻⁻4. ह्या 0.7425 बरोबर आहे काय? इंटू 10⁻⁻6 म्हणजे इट इज 7245 इंटू 10⁻⁻10. अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम जे रिक्वायर्ड आन्सर होत.
इज इट क्लिअर?